नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। आज कथेचा 5वा दिवस, 6वा दिवस, 5वा दिवस असल्यासारखं वाटतंय, कारण 6वा दिवस उजळला, थोडासा उशीर झाला. उशीर थोडा झाला नाही, या वेळेला आपण कथेत नसतोच. म्हणजे 3:30 ला संपून आरती वगैरे होऊन बाहेर पडतो. आणि विषय असा आहे, अडचणी चांगल्या कार्यामध्ये येतच असतात. ज्या कामात अडचणी येत नाही ते कामच नाहीये. बघा, सदैव चांगल्या कामामध्ये अडचणी काहीतरी हो असं काही. त्यातल्या त्यात आली लाईट सुरुवात केलं तर आपली लाईट नाही. मंदिरात बरेच जण एक पासून इथं बसून आहेत, बरोबर आहे, कारण सर्वाला माहित आहे शाळा किती वाजता भरते, 1 ला. पण शाळा कधी बरोबर सुटते मात्र वेळेवर, बरोबर आहे. म्हणून आता आपला सुटायचा वेळ झालाय, आपण फक्त आता आरती करूया. जमते की का बसता, कारण गुरुजी किती शाळेत उशीर आला, शाळा सुटायला मात्र काही थांबत नाही, वेळ संपले की निघून. पण असं काही सर्वजण आपण श्रीमद देवी भागवत ऐकण्यासाठी आतुर आहात, कारण तुमची तळमळ कळते, तुम्हाला ऐकावं वाटतंय, पण नाविलाज आहे. काही गोष्टी अडचणी तरी आपले सर्वजण धावून आले आपल्याला. कारण मी कथा आल्यापासून सुरू करत होतो, पण वेळ कसा आहे, तुम्हाला मी काय बोलतो तो कोणालाच ऐकू येणार नाही. मग तुमच्यासाठी थांबलोय, बाहेरच्यासाठी, कारण मधल्यांना मी बोललेलं आहे मी. आणि विशेषतः आपलं सर्व काय जीव या माईक वर झालाय. ते माईक काही खरं नाही, हे सगळं खोटच आहे. कारण विचार करा, खरं असलं तर तेव्हा चालू झालं असतं. हे माईक सुद्धा माईक आहे, कारण इरती माईक दुःखाची जलती, नाही आधी अंती अवसान, असं काही. आज आपल्याला या श्रीमद देवी भागवतामध्ये जनक राजाचा उदय कसा झाला, जनक राजाचा कुळाचा उत्पन्न कसं झालं, जनक राजा कशा प्रकारे आला. काल आपण काय पाहिलं, महिषासुराचा वध पाहिला. महिष नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाने कशा प्रकारे उपद्रव दिला, बरोबर आहे. राक्षसाचा राजा होता आणि त्याने किती उपद्रव दिला आणि त्याला देवीने कशा प्रकारे मारलं. महिष म्हणजे तुम्हाला आणखी सांगितलं काल, महिषी पुत्र होता, बरोबर आहे. महिषी पुत्रामुखी बोलावणे श्रुती. अहो, महिषीच्या पुत्राच्या म्हणजेच रेडा म्हणतात त्याला, रेडा. त्याच्याही मुखामध्ये ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी नाही, वेद वाजून घेतले वेद. अशाही प्रकारचे आपण पाठीमागे संतांचं ऐकलेलं आहे बघा. हो, पण तरीही आपल्याला आता एवढ्याही संकटावर मात करून सुरुवात झाली आणि बरोबर रात्री 8 वाजता कथा सुटणार आहे, 8 पर्यंत चालणार, बरोबर आहे की नाही. बसा, विचार करा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, महिमा फार मोठा आहे. आणि त्यातल्या त्यात याही वेद वाक्यामध्ये म्हणा, देवी पुराणामध्ये भगवंताने देवीने काय काय केलेलं आहे, बरोबर. आपण प्रत्येकाची स्तुती प्रत्येकाची वेगळी वेगळी बघत होतो. कथा फार अवघड असते, लक्षात ठेवणं हे बुद्धीचं काम असतं, बरोबर आहे. आपण वाचता किती, लक्षात ठेवता किती, त्याचं स्मरण किती करता याच्यावर अवलंबून आहे. नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि पुन्हा 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 तेच ऐकाय, पण ऐकायचं किती वेळ आला, स्मरण करत राहायचं, बरं. नाहीतर आपण आयुष्यभर भजन करतो, पण अशाच प्रकार आला तसा निघून जातो. जन्म प्राप्त होतो, पण जन्म मिळतो आणि पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं कशा कशामुळे जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा पापामुळे जन्माला यावं लागतं, कर्मामुळे जन्माला यावं लागतं, आणि तिसरा म्हणजे वासनेमुळे जन्माला यावं लागतं. हे काय झालं, जन्म घेणे लागे, हो, वासनेच्या संगी. हो, बघा काय झालं, त्या एका श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक सुंदर अशी ती एक ही राहत होती बघा. तिला काय म्हणतात, एक महाराज राहत होते आणि महाराजांचा आश्रम होता, पण एक वेश्येचाही आश्रम होता. ती राहत होती त्या गावामध्ये, त्याला म्हणतात वारांगणा बघा. आणि एक महाराज ते आपल्या पातळीने फार पुढे गेले होते. तुम्हाला वासनेचा समज सांगतो,
कशा प्रकारे महाराजांना एवढा अधिकार प्राप्त झाला होता की आता त्यांना पुन्हा एवढं ठरवून टाकलं होतं की जन्मही नाही आणि मृत्यू नाही. कोण सांगू शकतं असं ज्याला मरण नाही. हा आपण काल जरासंधाने कोणी महिषासुराने काय सांगितलं होतं, मला जन्म मृत्यू नको, पण ब्रह्मदेवाने सांगितलं एवढं सोडून दुसरं काही माग, जन्म मृत्यू लागेल. अशी एक वारांगना रोज त्या रस्त्याने जायची. महाराजांचा आश्रम होता, आश्रमातून महाराज तिला काय म्हणायचे, तू सुधर, काहीतरी परमार्थ कर. बरोबर आहे की परमार्थ कर, काहीतरी मार्गाला लाग. पण तिनं तिथून जाताना रोडवर काय सांगायचं, महाराज आमचं झालं तुम्ही सुधरा, तुम्ही सुधरा नाही, तुमचा शेवट सांभाळा म्हणायची. नुसतं भजन केल्याने कीर्तन केल्याने देवाला मुक्ती प्राप्त होत नाही, अंतःकरण शुद्ध सुद्धा लागते आणि कुठंतरी मोठे चुकतात. पण तो महाराज विचार करायचा म्हणे अशा प्रकारे काय असेल म्हणे, ही आपल्याला सांगते म्हणजे तुम्ही सांभाळा. बघा कोणी कोणाला उपदेश करावा, वेड्याने शहाण्याला उपदेश करावा का शहाण्याने वेड्याला करावा, शहाण्याने वेड्यांना करावा. पण कधी कधी वेड्यांचं सुद्धा खरं असतं बघा. नाही या जगातला वेडा त्या सृष्टीतला शहाणा असतो आणि इथला शहाणा मात्र तिथं वेडा झालो आणि वेडी याच्या गावाला. वेडा म्हणजे कोण आहे, भगवंत आहे. वेढारे पंढरी, किती वेळेस आपल्याला हा शब्द सांगता येतो बघा. शेवटी महाराजाला म्हणून एकाने दान दिलं, बरोबर आहे, दान देतात लोक, काहीतरी द्यावं आपल्याकडून, त्यांना काहीतरी अर्पण करावं या भावनेनं. तिथला एक चांभार होता बघा, गोंद्या नावाचा चांभार होता त्या गावात आणि श्रीगोंदा तालुका नाव त्याच्यावरूनच पडलेलं आहे. गोंद्या नावाचा चांभार होता. त्या चांभाराला वाटलं महाराजांसाठी आपण काय द्यावं, आपल्याकडून काहीतरी वस्तू द्यावी म्हणून त्यांनी त्याच्याकडे जी वस्तू होती ती जोडा बनवला, सुंदर असा करकरीत जोडा बनवला आणि जोडा नेऊन दिला. पण महाराज त्यावेळेला उठून जोडा पायात घालून चालण्याच्या ताकदीचे राहिलेले नव्हते. आपल्याला सुद्धा ज्यावेळी हे शरीर ग्लानी येईल, या शरीराला शरीर कृश होऊन जाईल, वय होईल, त्यावेळी कधी कधी शेवटच्या टप्प्यात आपल्याला उठून फिरताही येणार नाही. त्या अवस्थेमध्ये मात्र त्याने त्या जोडा असा समोर ठेव म्हणला आणि त्या जोड्याकडे बघत बघत जीव गेला. जोड्याकडे बघत बघत प्राण सोडला आणि पुढला जन्म त्यांना नसताना सुद्धा चांभाराच्या घरी मिळाला. का मिळाला? जीव कुठे राहिला? जोड्यामध्ये जीव राहिला. तसं मरताना कशात जीव ठेवू नका, कोणात ठेवा. तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे, देवनिया काही न मागते, त्याला जीव आणि भाव दोन्ही अर्पण करा आणि भगवंतालाच मागणं मागाव. काही मागणी आता काहीच मागायचं नाही, पण मागायचं एकच होता, तो माझा भावा, फक्त एकच पांडुरंग व्हावा आणि तो भगवान परमात्मा मला मिळावा एवढीच अपेक्षा ठेवा. आणि शेवटच्या क्षणाला त्याचं स्मरण करा. जन्मेजय राजा बोलू लागलेला आहे भगवंताला, म्हणजे कोणाला? वशिष्ठ मुनींना बोलायला लागले. जन्मेजय काय बोलायला लागले म्हणे, निमी राजाचा शाप लागला एकदा. म्हणजे कसं झालं, निमी नावाचा राजा होता. आता हे तुम्हाला सांगतोय पण पटपट लक्षात ठेवा, याला देवी भागवत म्हणतात. निमी नावाचा राजा होता, तो सूर्यवंशामध्ये होता, जनकाच्या कुळातला राजा आहे तो निमी नावाचा राजा. त्यानं यज्ञ करायचं ठरवलं, यज्ञ, आणि यज्ञाला त्यांचे गुरु होते वशिष्ठ. आणि वशिष्ठ गुरु असल्यामुळं त्यांना म्हणले माझ्याकडे 5000 वर्ष यज्ञ करायचा, तुम्ही या. 5000 वर्ष यज्ञ करायचा तुम्ही या म्हटल्यानंतर या. त्यांनी म्हणले मला अगोदर दुसऱ्याचं निमंत्रण आलंय, है की नाही? दुसऱ्याचं निमंत्रण आहे. कोणाचा? इंद्रानं बोलवलेलं आहे मला. त्याच्याकडे 500 वर्ष यज्ञ करायचा आहे. तो यज्ञ करून तुमच्याकडे मी 5000 वर्ष. सोपं आहे का? मला सांगा, 7 दिवसाची कथा आपल्याला जड जाते. 5000 वर्ष यज्ञ कसा करावा, 500 वर्ष यज्ञ कसा करावा? अहो 1 वर्षाचे सप्ते चालू आहेत आता. 1 महिन्याची अधिक मासाची 30 दिवसाचे सप्ते आहे. 30 दिवस पुरणपोळीचं भोजन आहे. नाही ते आपण किती केलं तेवढं, करशील तरी नाही काय, तेवढं करा, कितीही करा देवासाठी. निमी राजाला राग आला निमी राजाला, आणि निमी राजाने
शेवटी वशिष्ठाला सांगितलं, दुसऱ्या गुरुजींना बोलवलं आणि दुसऱ्या गुरुला बोलवून त्यांनी आपला यज्ञ प्रारंभ केला. यज्ञ प्रारंभ केला आणि यज्ञामध्ये 500 वर्ष झाले तेवढ्यामध्ये वशिष्ठ वरून स्वर्गातून आला आणि स्वर्गातून येऊन निमिराजाकडे आला. निमिराजाला म्हणाला, माझी आज्ञा तू केलास. आणि निमिराजा झोपलेला होता आणि झोपलेला असताना वशिष्ठ आले. वशिष्ठाला आदर आतिथ्य करायला कोणी नव्हतं. राग आला. आपल्या घरी जर साधू आला तर त्याचा आदरातिथ्य करावं, बरोबर आहे. देव पूजावे, परत संत पूजावे, किंवा याचक बघा, आल्या अतिथाशी आदर. आपल्या घरी अतिथी आला की त्याचा आधी आपण म्हणताल, नाही तर देव पूजा करायलो, काहीतरी करायलो ते नाही. देवपूजा, पूजेमध्ये काय पूजा करता सुद्धा आपण सर्व सोडून द्यावं, पण आपल्या घरी अतिथी आला की त्याचं अगोदर स्वागत करावं. नाहीतर मी पूजा करायलो, माझ्यामध्ये विक्षेप देव हा येणाऱ्या अतिथीमध्ये लपलेला आहे. बघा एवढा मोठा उपकार आहे त्यांचा. म्हणून आपण, निमिराजा झोपलेला होता, सेवक बाहेर उभा होता आणि वशिष्ठ आले. वशिष्ठाला राग आला, त्याने शाप दिला. काय बोले, तुझा देह गळून पडेल म्हणे. यांनी लगेच झोपलेला लगेच राजा उठला, असा शाप दिला, तुझा आता राजा निश्चित पडला. निमिराजा एवढा यज्ञ करणारा. आणि तेवढ्यामध्ये निमिराजाला जाग आली, उठवलं आणि म्हणले, अशा प्रकारचा तुम्हाला शाप दिलाय, तर लागणार आहे. निमिराजा बोलायला लागला, हे बघ म्हणे, तू दुसरीकडे पाकिट जास्त मिळालं म्हणून गेलास म्हणे. आपल्याकडे बघा, आपल्याकडे तसाच प्रकार आहे. इकडं जरा जास्त मिळाले की माणूस इकडं सोडून तिकडं पळतोय, तिकडं जास्त मिळाले की तिकडं सोडून. कारण लोभ नावाचा आहे, लोभ सर्प. एकनाथ महाराजांनी खूप भारी केलेला, लोभ सर्प डंकला करू मी काय. लोभ नावाचा सर्प चावला. बघा, साप नावाचं प्रकरण आहे भारुडामध्ये, फार सुंदर, एकापेक्षा एक आहे. आणि लोभाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली, जीवनभर लोभ करत राहतो माणसं. लोभ कशाचा लोभ नाही, प्रत्येक गोष्टीचा माणसाला लोभ आहे. अंतःकरणामध्ये लोभ नावाची प्रत्येकाचा लोभ आहे. पाहिजे प्रत्येकाला जीवनभर असतो. तशा प्रकारे निमिराजा उठला आणि वशिष्ठाला त्याने शाप दिला. हे बघ म्हणला, हा शाप तुझा लागणार नाही, तुला इंद्राने जास्त पैसे दिल्यामुळे तू स्वर्गामध्ये गेला आणि त्याचा यज्ञ तू पूर्ण केलास, पण माझा काही यज्ञ राहिला नाही, मी करायला लागलो म्हणे. तसं त्या सत्ययुगामध्ये खरं झालं. निमिराजाचाही शाप कुणाला लागला, वशिष्ठ मुनीला लागला आणि वशिष्ठाचाही देह गळून पडला. दोघांचे शरीर गेले आणि दोघांचे शरीर गेले आणि शरीर गेल्याच्या नंतर मात्र दोघे विचार करू लागले. आता ब्रह्मदेवाकडे कोण गेला, वशिष्ठ मुनी गेले. म्हणे, मी एवढा मोठा महाराज आहे, ऋषी आहे, माझा देह राजाच्या शापामुळे माझा देह गळून पडलेला, काय करावं. त्याने सांगितलं, काही नाही, तुम्ही तपश्चर्या करा, तुम्हाला पुन्हा देह मिळेल. आणि निमिराजा म्हणला, आणि निमिराजाचं शरीर कुठं मिळावं. निमिराजाचंही शरीर त्या वशिष्ठाने पुन्हा येऊन जिवंत केलं. अशा प्रकारचा कथाभाग हा निमिराजाच्या आणि वशिष्ठांचा शाप हे कथानक आलेलं आहे. पुढे आपल्याला नारदाचंही कथानक आहे, जनकाचंही कथानक आहे. जनक का म्हणतात बघा, जनक राजाला जन्मता आई नव्हती, विदेही जनक आहे, त्याला विदेही म्हणतात. जनक नाव कशाने पडले, मिथी नावाचं त्याचं एक राज्य होतं, त्या मिथीमध्ये तो जन्मला आणि तिथून त्याचा जनक म्हणजे त्याला वडीलच नव्हते. आशीर्वादाने तो एकटाच जन्माला आला होता आणि एकटा आला म्हणून त्याला जनक म्हणतात, आईकडून नाही, केवळ आशीर्वादाने जन्माला आलेले ते अशा प्रकारचे संत आहेत. एकापेक्षा एक मोठे अवतारी पुरुष आहे. हे सर्व अवतारी पुरुष कशासाठी जन्माला येतात, विचार करा, फक्त जगाचा उद्धार. बघ, कारण साधूचा अवतार कशासाठी आहे, उद्धराया रे जगजीवा, उद्धराया रे जगजीवा, उद्धराया रे
अवतरलेलं उद्धराला आले दिनजना. अहो विचार केला ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. संतांचा अवतार एवढा मोठा महाराज नाव जर घेतलं तर दोष आपले गळून पडतात. नुसतं नाव आणि होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धरती. अहो दुराचारी असला तरी संतांच्या कृपेने. काही माणसं दुराचारी असतात बघा. जगामध्ये दुराचार असावा असू नये हे काही माहित नाही, पण दुराचारी मात्र 100% दुर्वर्तन करणारे असतात. पण त्यांचं सुद्धा ज्याप्रमाणे तुम्ही उदाहरण बघा, तुकोबारायला मुंबईची बुवाने काट्याच्या फुरळाने मारलं होतं, तरी सुद्धा त्यांनाही तुकोबारायने त्याचा उद्धार केला. किंवा लोहगाव नावाचं गाव होतं बघा, मी लोहगाव, ते कुठं आहे? देहूच्या जवळ आहे लोहगाव. तुकोबारायची कीर्तन जेवढी कुठं होत होती? देहू मध्ये होत होती, तेवढी त्याच्याही पेक्षा जास्त लोहगावामध्ये व्हायची. कारण लोहगाव त्यांचं जेवढे टाळकऱ्यांची गाव आहे तुकोबारायची जेवढी. तुम्हाला दुराचार्याचा सांगतोय दृष्टांत ऐका. तिथे एक दुराचार्याने राहत होती. तिचं नाव होतं कोण? शिवबा कासाराची बायको. शिवबा कासार नावाचा तुकोबारायचा टाळकरी होता आणि शिवबा कासाराची पत्नी मात्र दुराचारी. आणि दुराचारी असल्या कारणाने तिने एक विचार केला, आपले मालक रोज टाळ घेऊन कुठे जातात? भजनाला जातात, है की नाही? होका दुराचारी विषयी असत. तुकोबारा म्हणले विषयी माणूस असला काय, दुराचारी असला काय, वाईट जरी असला, फक्त त्याच्यावर काय व्हावं लागते? संत कृपा झाली आणि इमारत फळ आली. संतांची कृपा झाली महाराज की इमारत फळ येते. तुकोबारा काय करायचे? गावात आले की दिंडी पिटले तर दवंडी पिटले जायचे. काय की आता काय होणार आहे? गावात कीर्तन होणार आहे, भजन होणार आहे, असं प्रत्येकाला वाटायचं. एकदा लोहगावात तुकोबारा आले. तुकोबारा आले की शिवबा कासार आपला टाळ घेतले आणि निघाले. कुठं निघाले? भजनाला. शेताला निघाले, भजनाला निघाले. आणि भजनाला निघाल्यावर घरी मात्र एकुलत एक लेकरू. एवढा ताप आलेला होता लेकराला, एवढा ताप आला होता. पण तो ताप आलेला जाताना बाईनं सांगितलं, आजच्या दिवस कीर्तनाला जाऊ नका, आजच्या दिवस जाऊ नका, कारण आपल्या लेकराला एवढा ताप आलाय आणि तुकोबारा आले तरी तुम्ही कीर्तनाला निघालात, जाऊ नका. पण शिवबा कासाराने ऐकलं नाही, म्हणलं देह जाओ अथवा काही हो म्हणे मला. कारण माझा जीव हा सर्व कुठं आहे? भगवंतावर आहे. आणि तुकोबारा आहे माझी एकनिष्ठता काय गुरु आहे. ती आले म्हणजे मी जाणारच, विषयच नाहीये. ते आले म्हणजे मी जाणार. एक लगेच घरातून निघाले, टाळ घेऊन कीर्तनाला गेले. बाईने म्हणले, बाईला राग आला आणि विशेषतः एवढा राग अगोदरच होता की हे रोज कुठं चालले? भजनाला चालले. आणि कोणामुळं? बघा, ज्या बाईचा नवरा दारू पितो ती बाई कधीच आपल्या नवऱ्याला शिवा देत नाही. कोणाला देतो? ज्याच्या संग दारू पिते त्याला देते. कारण आमचा मालक चांगला आहे म्हणते, याच्यामुळं दारू पितो. बरोबर आहे. पण भजनाला नेणारा, माझ्यासोबत येणाऱ्याला जो येतो त्याची बायको त्याला काय म्हणत नाही, महाराजांना येडे केले म्हणते याला, है की नाही? अशा प्रकारे तुकोबाराची पत्नी कोणाला शिव्या द्यायची? हो, कशा शिव्या द्यायची? अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या
अरे मिठ्या, देवाला मिठ्या म्हणून शिव्या द्यायची बघा कोण जिजाबाई. एवढा राग यायचा जिजाबाईला. कोणाचा राग यायचा? देवाचा. आमचा मालक कुणामुळे वेडा झालाय? केवळ आणि केवळ देवामुळे वेडा झालाय. आणि म्हणून देवाला शिव्या द्यायची, मालकाला कधी शिव्या द्यायची? कारण पतिव्रता होती. तुका म्हणे प्रतिव्रता चाले देवावरी सत्ता. अशा प्रकारे मी काय सांगत होतो की शिवबा कसाराची पत्नी एवढी रागात आली महाराज, एवढी रागात आली. तुम्हाला कथेचंही महत्व सांगतोय. आणि शेवटी नाविलाज होता. मालक कीर्तनाला गेले, लेकरू घरी तापीन मेलं. लेकरू मेल्यावर आता राग आला. राग आल्यावर लेकराला काय करावं? लेकराला उचललं आणि लेकराला उचलून सरळ कीर्तनामध्ये आणून टाकलं. मला तुकोबाऱ्याचं कीर्तन चाललं होतं आणि आक्रोश करून बाई रडू लागली. कारण लेकरू गेल्यावर अश्रू डोळ्यातून येतात आणि एवढा राग आला. पण राग एवढा होता, लेकरू गेल्यापेक्षा राग मोठा दुसरा कोणता होता? ते म्हणजे मालक न ऐकता कीर्तनाला गेले. तुकोबाराने सांगितलं आता एकदा काय करा म्हणे, त्याच्यासाठी भजन करा. कोणासाठी करा? त्या लेकरासाठी भजन करा, की जेणेकरून त्या लेकराचं भजन, लेकरासाठी देवालाही दया येईल. की कथेमध्ये कीर्तनामध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या. कीर्तनात कथेत कोणी मरत नाही, कोणी मरत नाही. तुम्ही म्हणताला म्हणून न मरण्यासाठी कीर्तनाला या, कथेला या. तेवढा वेळ तरी आपला काळ दूर निघून जातो. मेलेलं लेकरू समोर टाकलं आणि ते लेकरू असं एका भिंतीला, एका म्हणजे समोरच्या खांबाला बसवलेलं ते लेकरू टाळ्या वाजवायला सुरुवात केली. कारण मेले माणूस जिथे उठविलं, वेळ काळात राशी लगा. अशा प्रकारे वसुदेवाचा म्हणजे काय, दुराचारी असणारी पत्नी कोणाची हे पाहिलं तिनं. कोण? शिवबा कसाराच्या पत्नीनं ऐकलं आणि ऐकल्यावर लगेच म्हणाली, वा एवढी ताकद तुकोबाऱ्यामध्ये आहे की जेणेकरून म्हणून आमचे मालक रोज कुठे जातात? कीर्तनाला जातात, भजनाला जातात, सर्व काही हे करतात. विचार जर केला आणि म्हणून होका दुराचारी. अहो एवढंच नाही, एका दिवशी घरी महाराजाला बोलून आणलं. कोणी? शिवबा कसाराच्या पत्नीने तुकोबाऱ्याला. आणि तुकोबाऱ्याला बोलून आणल्यावर गरम पाणी ठेवलं. महाराज म्हणे तुम्ही आंघोळ करा. पाणी खैराचे लाकडं घातले आणि उकळतं पाणी, उकळतं पाणी, आता उकळत्या पाण्याने आंघोळ घातली महाराज. कोणाला? तुकोबाऱ्याला. तेव्हा तुकोबाऱ्याने कोणाचा धावा केला? हो महाराज, Thank you.
लाकडाने जाळ घातला होता आणि एवढं कडक पाणी तुकोबाराच्या अंगावर टाकले की असे पूर्ण साले निघून पडू लागल्या. त्यावेळी तुकोबाराने कोणाचा धावा केला भगवंताचा. धावरे केशवा माय बापा जवळ माझी काया लागला वनवा. कोणाचा विचार करा बघा, देवानी एवढा सुद्धा त्रास आपल्या भक्ताला दिला. दुराचारी असणारी शिवबा कासाराची पत्नी, तिला सुद्धा भगवंतानी काय केलं, तुकोबाराने तिचा सुद्धा उद्धार केला. हो का, दुराचारी वाईट असणारा तोही कोण, शिवबा कासाराची पत्नी, तिचा सुद्धा उद्धार केला. म्हणजे तुम्ही सांगता नटखट यावे आणि शुद्ध होई जावे. नटखट यावे, कोणी यावं, परमार्थामध्ये किती वाईट किती पापी हो का, किती पापी असावा. अहो अजामेळाची तुम्ही कथा ऐकली असेल. अजामेळ तरी सांगतो तुम्हाला, अजामेळ एवढा पापी होता तरी अजामेळाचा उद्धार झाला. फक्त शेवटच्या क्षणाला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. एक शेवटच्या अजामेळ एवढा भगवंताची भक्ती करत होता, एवढी भक्ती करत होता, पण त्या भक्तीच्या बळावर फक्त त्यानं माया मोहामध्ये अडकला नव्हता, संसारामध्ये अडकला नव्हता माझ्या. आणि संसारामध्ये अडकला कशामुळे आणि केवळ काय झालं, संसार नावाची एक वस्तू आहे बघा, ती जर आपल्याला कशी तरी लागली व्यवस्था. आज तर कथा करायचा माझा सुद्धा मानस नाही, कारण एवढी गरमी व्हायला लागली इथं. कारण कथा करणं सोपं नाही, कारण आम्हाला अनुकूल वातावरण असेल तर कथा करणे सोपं आहे. या ठिकाणी कथा करायला सुद्धा सर्व काही अनुकूल वातावरण लागतं. पण आता मला इथं एवढी गरमी व्हायली की कधी कथा सोडून पळा वाटायला लागली. म्हणून माझा सांगण्याचा दररोजच्या सारखं 3-3 तास काय आता विचार नाही. जशी तुम्हाला ऐकत आहे तशी आता मी सारून पुढं जाणार आहे. पण ऐका, सांगणार आहे, असू द्या. सर्व काही कशी तरी जोड लागली, जोड लागणं महत्वाचे, लागली तर ते आता. पण एवढं करा, तुम्हाला सर्वाला ऐका वाटतंय कथा, सर्व काही करावं लागतं. पण हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये साधना आवश्यक आहे. म्हणजे सर्व महिला मंडळांनी एकदा सर्वांनी काय करा, यावर्षी ठरवा आता देवीच्या मंदिरात काय काय सुविधा करायच्या. याची लाईट कधी गेली नाही पाहिजे. साऱ्यांनी 5-5, 10-10 लाख रुपये जमा करा आणि काहीतरी करून इथं काहीतरी करा आणि चांगली सुविधा करा. तर दुसरी वेळेस आपल्याला काहीतरी चांगल्या प्रकारे मंडप वगैरे व्यवस्था करून तुम्हाला, म्हणजे कसं मलाही तुम्हाला बरोबर सांगता येईल आणि तुम्हाला ऐकता येईल. एवढं काही लागत नाही, पण मन लावून थोडं तरी तर चांगलं काही केलं तर नक्की आपल्याला ते ऐकता येतं बघा. सर्वांनी एकदा भजन पांडुरंगाचं आनंदाने एकदा भजन करा. Thank you.
पाहिजेत, लक्ष देऊन देवीचं ऐकावं. पुन्हा जन्मेजय राजाची कथा आणि त्याच्यात निमी राजाची कथा आणि त्यातल्या त्यात पुढे जाऊन जर पाहिलं तर जनकाचा उदय, जनक राजा असणारा विदेही होता. विदेही यालाच नाव पडलं की त्या जनकापासून उत्पन्न होतं. पुढे गेल्यानंतर एकदा काय झालं, नारदाचं स्त्रीत्व आपण पाहायचंय. सर्वांनी लक्षात घ्या. नारद मुनी नावाचे ऋषी होते आणि नारद एकदा भगवंताकडे गेले आणि अशा अवस्थेमध्ये गेले, नीट लक्ष द्या बरं, की लक्ष्मी भगवंतापाशी बसून बोलू लागली होती आणि भगवान दोघांचा एकांत चालू होता आणि दोघं एकांतात बसून मस्त गप्पा मारले वैकुंठामध्ये. आणि नारदांना काय, त्यांना बंधन नाही, कुठे जायचं, कुठे जाऊ शकतात. त्यांना नारायण म्हणलं की ते निघाले बघा. आणि नारद मुनी निघाले, ते नीट वैकुंठाला गेले. गेल्याबरोबर नीट त्यांच्या घरीच गेले आणि गेल्याबरोबर मात्र लक्ष्मी थोडीशी आनंदामध्ये देवाला बोलू लागली होती आणि तेवढ्यामध्ये त्याचं बोलणं थोडासा विक्षेप झाला आणि त्यामुळे लक्ष्मीला वाईट वाटलं. लक्ष्मी निघून गेली घरात आणि देव एकटेच बसले. आणि देव एकटेच बसल्यावर नारद देवाला म्हणू लागले, नारद देवांशी बोलावली दोघं, की म्हणे विचार करा देवा, हा संसार कसा आहे. दोघांची चर्चा सुरू झाली. संसार चांगला आहे ना देवा? म्हणे जनक राजा संसार करतो. हो, अनेक राजांनी संसार केला, आमच्या नाथ महाराजांनी संसार केला. संसारामध्ये दुःख आहे का सुख आहे? संसारामध्ये दुःख आहे, बरोबर आहे की नाही? आपण तेच म्हणतो रोज उठून, काय म्हणतो, दुःख बांधवडी किंवा संसार दुःख मोळा लक्षात घ्या, संसार सोडायचा नाहीये का? माझ्या तुकोबाराने संसार केला, एक बायको मी दुसरी केली, पण संसार सोडला का? नाही.
सोडला का? कोणी सोडला नाही. संसार सोडायची गरज नाही. संसारामध्ये देव प्राप्ती होते. हे दोघाचा संसारी असावे. हो, आमचे निळकंठ महाराज सुंदर प्रमाण दिले. संसारी असावे ना आसोनी नसावे. कसं असावं? घरी असावं पण आसून नसल्यासारखं राहावं. पण माणसाचं घरात राहून देवा धर्मात कशात ध्यान राहिला? अहो, एक माणूस पूजा करायचा. लक्ष द्या बरं. पूजा करायचा आणि पूजा करताना त्याचा नियम असा होता, पूजा झाल्याबरोबर त्याला जेवायला पाहिजे होतं. लक्षात गेलं काय? पूजा झाली की त्याला जेवायला. बायकोला हे माहित होतं मालकाला जेवायला कधी लागतंय, पूजा झाल्याच्या बरोबर. आणि मालक पूजेच्या आधी भाजी कोणती करायची ते सांगत होता. म्हणजे बाईच्या मनावर नव्हतं. मालक पूजेच्या आधी काय करायचं, बायकोला सांगायचं, हे बघ अशी अशी भाजी कर, असं असं कर. आणि मी पूजा झाल्याबरोबर माझ्या पुढे काय ताट. बाईला घासत होती महाराज. झाल्याबरोबर लागत होतं. झाल्याबरोबर मग एका दिवशी काय झालं, मालक घरी आले, पूजेची तयारी सुरू झाली, बाई गेली शेजारच्या घरी. आता भाजी कोणाला सांगावं, कोणती करायची? बघा तुम्ही विचार, कोणती भाजी करायची मला तेवढ्यामध्ये सांगण्याच्या आधी याची पूजा सुरू झाली. आणि पूजेमध्ये तर बोलायचं नाही. नियम असा होता, पूजेमध्ये बोलायचं नाही. आणि यानंच आधी भाजी सांगली. बाईला प्रश्न पडला आणि पूजा झाल्याबरोबर याच्या पुढे काय ठेवावं लागते, ताट. आता कसं करावं? मग आता बाईने काय केली, याची पूजा सुरू झाल्यावर तिकडून प्रत्येक भाजी घ्यायची. टमाटे घ्यायचे, बटाटे घ्यायचे, वांगे, दोडके, भेंडी काय असेल ते आणायची. त्याने जिथं पूजा करत बसलाय त्याच्या पुढे बसली, त्याला दाखवायची अशी बटाटे दाखवायचे. त्यांना असं काही वाचत वाचत पोथी वाचत वाचत पूजा करत करत मान हलवायची. अशी मान हलवली की बटाटे नेऊन ठेवायचे. पुन्हा दोडके आणायचे, पुन्हा दोडके त्याला दाखवायचे. दोडके दाखवले की त्याला पुन्हा मान हलवायचे. नाही म्हणजे बोलायचं नाही. कारण व्रत काय होतं, बोलायचं नाही, मान हलवत होता. कारण बाईला आता वाटायचं कसं करावं. तेवढ्यामध्ये शेवटी टमाटे आणल्यावर पोथी वाचित वाचित काय म्हणाला, बटाट्यापेक्षा टमाटे बरे. रामकृष्ण अरे बटाट्यापेक्षा टमाटे बरे. पुढे पोथी चालू जायची. मग तिने टमाट्याची भाजी केली, ते बरे. मला सांगायचं काय आहे, संसारामध्ये जेवढं म्हणतो आपलं तेवढं ध्यान राहा. ज्याप्रमाणे कोणासारखं ध्यान राहावं महाराज, कोणासारखं राहावं, आमच्या नामदेव रायासारखं. संसारात हे संवाद सांगतोय तुम्हाला. कोणाचा? नारद बोलायला लागले भगवंताला. आणि कोणत्या क्षणी बोलायला लागले, मन माझ्याकडे द्या, माझ्याकडे आहे का? मी तुम्हाला अर्ध्या तासामध्येच कथा सांगणार आहे. आज तुमच्या नशिबाला कमीच येणार आहे. कारण दररोजच्या एवढं तुमचं नशीब नाही. कारण मीच कमी देणार आहे. कारण माझीच अवस्था नाही जास्त तुम्हाला सांगण्याची. कारण आपल्याकडे आता 5 वाजायला लागले. तसं 8 पर्यंत कथा चालणार आहे. पण आता 8 मिनिटांमध्ये सुद्धा संपवायला वेळ. कारण तुम्ही लक्षपूर्वक ऐकला, तुम्ही थोडंच सांगणार आहे, पण तेवढं लक्षात ठेवा. नारदाचा आणि भगवंत विष्णूचा दोघांचा संवाद चालाय. आणि नारदाला इच्छा झाली संसार करायची. नारद हा कसा आहे विचार केला, संसारातून मुक्त झालेला आहे. पण नारदाने विचार केला, देवा काय तुझी मजा आहे म्हणे, बायकोला बोलत बसलास आणि मला कुठं बायको आहे म्हणे बोलायला. देव म्हणाले, तुला संसारात लई चांगलं वाटायला का? तुला संसार पाहिजे का म्हणे? अरे म्हणे, ज्याला संसारात आहे त्यालाच विचार म्हणे संसार कसा असतो, किती त्रासदायक आहे. आणि तुला बरं तुला एकदा फिरून दाखवतो म्हणे संसार कशाला म्हणावं. म्हणून नारद मुनी आणि भगवान दोघेही मृत्यू लोकांमध्ये फिरत फिरत आले. आणि फिरत फिरत आल्यानंतर तिथे एक असं सरोवर होतं की त्या सरोवरामध्ये माणसानं आंघोळ केली की ती स्त्री होऊन बाहेर येते. असं सरोवर होतं, ते देवालाच माहित. असं सरोवर होतं की ज्याच्यामध्ये माणूस गेला आणि स्नान केलं की बाहेर पडला की स्त्री. देव म्हणले, हे नारदा काय सुंदर फुलं आहे, काय पाणी आहे वाहले. नारद देवाला काय म्हणला, देवा थोडीशी आंघोळ करू काय, ते फिरावं वाटायला मला. नारद देवालाच म्हणले, बघ तुला मोह झाला. आणि मोह महिषासुर मर्दना लागून. मी कालच म्हणलं तुम्हाला, मोह नावाचा जो राक्षस आहे त्या मोह नावाच्या देवीने मारलेला आहे. आणि त्या नारदाला मोह कशाचा झाला, इथं किती बाग बगीचा सुंदर पाणी, या संसारातल्या वस्तू आहेत बरं, या साधकाला आवडत नाहीत. नारद त्या पाण्यामध्ये उतरला. पाण्यामध्ये उतरला, आंघोळ केल्याबरोबर बाहेर साडी घालूनच आला. साडी घालूनच आला. आणि विनान चिपड्या होत्या की नाही वाजवायच्या, ते विनान चिपड्या कोणाकडे दिल्या होत्या? देवाकडे. सांभाळा म्हणले तुम्ही, मी आंघोळ करून येतो. तर जसं आपण चंद्रभागेत गेलं की कोणाकडे सांभाळायला देतो, त्याला तिकडच काय घेऊन जायना, घेऊन जात नाही. आपल्या संगतच माणूस असते.
म्हणजे आपला जीव जरा कपड्यामध्येच राहतो. कपड्यामध्ये काय काय ठेवलं की आंघोळीपर्यंत राहील का नाही, म्हणून पंढरपूरला जाताना काय करत जावं, काय नेत जाऊ नये, उगा कामापुरतं नेत जावं. पंढरपूरला फक्त देवासाठी जात जावं. मी तुम्हाला ना एक तुकोबाराचं फार सुंदर गाथ्यामध्ये कथानक आहे बघा. आपली माया आपल्याला कधी सुटत काय. मी अधिक मासाचं महात्म्य सांगताना खूप हे बोलून गेलो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. तरी आवा निघाली पंढरपुरा आणि वेशी पासून येते घरा. कधी नाही ती एकदा बाई पंढरपूरला निघाली. दर वारीला जात नव्हती, दर एका वारीला निघाली. पण निघता निघता जीव सारा घरात. किती बाऱ्या घरला यायची, किती बाऱ्या घरला यायची. टाळकरी कुठं आले, पारापशी आले. शरण शरण हनुमंत अभंग चालू झाला. अभंग चालू झाला की लगेच म्हणले मी जाऊन येतो म्हणजे घरला. थांबा, घरला पुन्हा झाली. हे बघ ऐक गे सुनेबाई, दही दूध काय मला किती प्रमाण. ऐक गे सुनेबाई, माझ्या परवानगीशिवाय दही दूध सुद्धा विकू नको. अहो काहीच विकू नको, काहीच. तिनं दह्या दुधात का. एका बाईने प्रश्न केला बघा, दही दूध विकू नको म्हणालीस, पण घरातल्या डाळी ज्वारी ते का बरं देऊ, ते का बरं सुनाला मोकळं सोडलीस. तिनं सासू सांगितली मी काय एवढी येरी नाही म्हणली. जाताना त्या ज्वारीला डाळीला साऱ्या खुना करून ठेवला म्हणले. अशा मला आल्याबरोबर दह्याला दुधाला खुना करता येत नाही ना, मग रोज रोज राहते म्हणून सांगून जातो म्हणजे. आणि आणखी गेली, आणखी घालला आली. आणि पुन्हा म्हणले हे बघ मी ताज्या गौऱ्या शेणाच्या गौऱ्या लावला म्हणले, गौऱ्याचा हुडवा. आणि मी येतो तर फोडू नको बघ म्हणले. माझ्या हातीचा कलवडू मज वाचवणी नको फोडू. मी सांगत नाही म्हणा, तुकोबाराने म्हणले माझ्या हातीचा कलवडू आणि मज वाचवणी नको फोडू. सासूचा जीव घरातून जातच नव्हता. अहो त्या गौऱ्या सुनबाईने म्हणलं माव आता बाई तुम्ही घोरच करू नका, साऱ्या गौऱ्या तुम्हालाच गंगेला न्यायला तुमच्याच कामाचे आहेत म्हणली. आणि तुमच्याशिवाय एका गौरीला हात लावणार. विचार करा, हे संसारातलं दुःख आहे महाराज. संसारातून माणूस मुक्तताच होत नाही. पण नारदाला संसाराची प्राप्ती देवाने कसं दिली याला एकदा दाखवा म्हणले. कसा राहते संसार. याला वाटायला म्हणले संसार करावा. यानं स्त्री होऊन बाहेर आला महाराज. आता का नटून थटून बाहेर आला. याला बाहेर आला आणि देव गुप्त झाले. याचा विना घेऊन विना देव गुप्त झाले. अहो साहित्य एवढं महत्वाचं राहतं महाराज. साहित्याला खूप जपावं लागतं. ज्याला टाळ वाजवता येतो त्याला टाळाचं महत्व विचारा. ज्याला मृदंग तबला वाजवता येतो त्याला कुठे तबला फेकून धरला जावं, कुठे प्रकार टाकून धरून जाऊ नाही. त्याचा जीव हा त्याच्यात असतो. संगीतामध्ये बघा त्याला हार्मोनियम असतो. म्हणजे काय, संगीतामध्ये देव असलेला असतो. नारदाने आपला विना देताना विचार केला नव्हता देवाला. जाऊ द्या म्हणे, आंघोळीला गेला आणि स्त्री रूप बाहेरून आला आणि देव गुप्त झाले. याला बघू द्या म्हणे, संसार बघू द्या. तेवढ्यामध्ये एक तालध्वज नावाचा राजा होता. तिथं आला होता आंघोळीला, म्हणजे फिरत फिरत शस्त्र शिकारीला. आणि एवढी सुंदर स्त्री दिसली त्याला. कोण? नारद स्त्री झाला होता बघा. एवढी सुंदर स्त्री दिसली की तू कोण आहेस बाई म्हणला. त्याने म्हणला हे बघ मी कोण आहो की मला काही कळणार झालं. नारद बोलायला लागला मला भान नाही म्हणला. मी कुठली आहो कोण आहो काय कळणार गेले म्हणले. मी भानावरच नाही. बरं जाऊ दे म्हणले, तू एवढा सुंदर दिसायलास. राजा बोलायला लागला एवढी सुंदर स्त्री आहे, माझं ऐक माझ्यासोबत लग्न कर. हो म्हणली. लगेच तयार झाले. राजाने लग्न केलं, तिला घेऊन गेला. यथाविधी सर्व काही झालं. आपल्या राज्यामध्ये घेऊन आला. सर्व काही सुंदर राहू लागला. एका राजाची राणी म्हणून. कोण? नारद. पक्क लक्षात ठेवायचं नाही तर माझी कथा अशी किती सांगितलं. नारद स्त्री झाला, राजाची बायको झाला. नारदाला लेकरं किती झाले सांगतो तुम्हाला. पहिल्या सुरूला 1 मुलगा झाला, नंतर 12 झाले, नंतर 8 झाले. अशी एकूण नारदाला स्त्री रूपात 60 लेकर झाले. 60 होतात पोथीमध्ये. तुम्हाला सांगतो पोथीमध्ये होतात. रावणाला 1.25 लाख नातू होते. 80,000 बायका होत्या. 1.25 लाख नातू होते. किती परिवार होता आणि काय होता. पण मुख्य मंदोदरी नावाची पत्नी होती. एवढा रावणाला 60 लेकर झाले. कोणाला? नारदाला. आणि शेवटी त्याला देहभान स्त्री रूप. संसारामध्ये माणूस एवढा रंगून जातो की कशाचंच भान राहत. नारदाला भान नव्हतं. देव कुठं, धर्म कुठं, स्त्री झाला, नवरा, लेकर. अबाबा माणसं कशामध्ये गरज होता तो. पैसा, धन, लेकर,
अजिबात नातू पंतू त्याला घेऊन खेळायचं, पण साऱ्याला सोडून वारीला जावं. होय, ते रोडगा बाईन तुला मध्ये काय म्हणले, सर्वाला का सोडून दिले, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला. एकनाथ महाराजांनी फार सुंदर भारुड सांगितले. का सांगितले, सर्व जाऊ दे म्हणजे काय, कोणाचाही संग नको मला. पण एकदा त्या तालध्वज राजावर अतिक्रमण झालं आणि दुसऱ्या एका राजाने अतिक्रमण केलं. अतिक्रमण केल्यावर नारदाचे म्हणजे स्त्रीचे त्या किती लेकरं होते महाराज, 60 लेकरं, आणि ते 60 ही लेकरं युद्धामध्ये मारले गेले. मालक मारला गेला आणि बाई राहिली. बाईला मारलं नाही स्त्री म्हणून, सोडून दिल्यावर मात्र त्यांना धावा करू लागला आणि सती जायची विचार करू लागला. त्यावेळी तिने विचार केला कोण आहे काय नाही. तेव्हा चितेवर सती जाताना देवाची प्रार्थना केली, तिने खूप आराधना केली आणि भगवान त्याच्या आशेसाठी प्राप्त झाले. देवीला सांगितलं जाऊन नारदाला भेटू नये, आणि देवी आली आणि भगवानही आले नारदाला भेटले. आणि भेटल्यावर नारदाला पुन्हा नारद केलं. बघा, नारद केलं, नारदाला विना दिली, हातात चिपळ्या दिल्या आणि नारदाला सांगितलं संसार बघून आलास का. नारदाने सांगितलं हो देवा, 60 बाळात्पन्न झाले म्हणला. 60 बाळात्पन्न झाले, नाही ते दुःख, लेकर मेल्यावर रडलो, मालक मेला, हे एवढं दुःख कशाच आहे. तुम्ही म्हणत असाल हे खोटं आहे, सारं खोटं. कोणतं खोटं काय, लटिका व्यवहार, सर्व हा संसार आणि वाया धार हरविन, कोणीच कोणाचं नाही, सर्व लटक आहे, लटक खोटं आहे. हा भलकट तो संसार आणि येथे सार भगवंत, हा खेळ आहे, खेळ. हो, तुम्ही म्हणताल हे खरं आहे. बरं तुम्ही खरं सांगा, मनाला विचार करा, हे नवरा, हे बायको, हे लेकर, हे घर, हे दार खरं आहे का. पण खरं असलं तर आपल्या देखत आपल्या सोबत राहणारे माणसं मरून गेले की नाही, मग गेले की नाही, ते आले की कोणाची गणगोतम मृगजळ होत जाईल. हे कोण म्हणलं, ज्ञानोबाराने सांगितलं. ज्ञानोबा आहे, अहो ज्ञानोबा संत असणारे. विचार करा, नारदाला ज्यावेळी भगवंताला बघलं हा संसार आहे, याला म्हणतात संसार, पण देवानेच निर्माण केलाय. तो करताना संसार एवढा चांगला करावा की जेणेकरून त्या संसाराची फल
प्राप्ती म्हणजे भगवान प्राप्त झाला की शेवटला देव प्राप्त व्हावा, शेवटाला कोण प्राप्त व्हावा, परमात्मा प्राप्त व्हावा, आणि तो आला आणि तो भेटला म्हणजे आपला शेवट गोड झाला. म्हणून सर्व काही करणं शेवटासाठी आहे, म्हणून माणसाला शेवटासाठी जगावं. बघा मी काय सांगतो बघा, जो जीवाला चांगला आलेला माणूस आहे तो मध्ययुगीन आयुष्यासाठी जगतो, मात्र संत शेवटासाठी जगतात. शेवटासाठी म्हणजे शेवटच्या काळामध्ये मला देव भेटावा आणि भगवंताने मला घेऊन जावं. संत बघा, संतांनी संसार केला. आमच्या नामदेवरायचा संसार, काय नामदेवरायचा संसार होता, किती जनाबाईने संसार करावा. अहो जनाबाईने नामदेवरायच्या घरी राहावं, एवढं काम करावं, तरी सुद्धा देवाने तिच्यासोबत कष्ट करू लागावं, राहू लागावं, दळू लागावं, सर्व काही काम करावं. अहो नामदेवाचं तुम्हाला सांगतोय, नामदेवरायच्या घरी एवढी गरिबी होती, एवढी गरिबी होती. माणसाला गरिबी श्रीमंती असते. एक माझे एकनाथ महाराज सोडले तर प्रत्येक संताच्या घरी खायला सुद्धा जेवारी नव्हती. नामदेवरायचं घर कुठे आहे माहित आहे का? आपल्या गावात नाही, पंढरपुरात नामदेवरायचा वाडा कुठे आहे बघा, पांडुरंगाच्या बाजूला खाली. नामदेवरायचा वाडा. कधी गेलं तर नामदेवरायच्या घरी जात जा, नामदेवरायच्या वाड्यात जा. ते एवढी गरिबी होती नामदेवरायच्या घरी की गोनाई माता आणि नामदेवराय असे उपाशी झोपायचे कोण्या दिवशी. चंद्रभागेचं पाणी प्यायचं आणि उपाशी झोपायचे का, आणि देवाला जाऊन बोलायचं, पंढरीनाथाला बोलायचं, देव पांडुरंग त्यालाही बोलायचे, आणि दोघांचं एवढं चालायचं. पण याच्या घरी मात्र खायला उंदराला एकादशी. एवढी गरिबी बघा कोणाची, नामदेवरायांची. पण एका दिवशी कोणाही मातेने सांगितलं, देवा नामदेवा आपल्या घरी देवाला जेवायला बोलव, देवाला फराळाला बोलव. दिवाळीचा सण होता बघा, आता दिवाळी गेली. कोरोनामुळे मला वाटतं आपल्या ही कथा व्हायली ना, आता कुठंतरी वातावरण तयार व्हायले, काहीतरी माणसं जरा एकमेकात देवाकडे धर्माकडे वळायला लागले. नाहीतर 2-4 महिन्यापूर्वी आपली अवस्था अशी झाली की कोणी कोणाच्या दारात सुद्धा पाऊल टाकत नव्हतं. घराला कुलप लागले होते आणि कुलप लावण्याचं काम देवाचंच होतं. म्हणून आता देवाला एवढी विनंती करा, देवीला विनंती करा, नवरात्र आमचा संपला की भजन कीर्तन आम्हाला मोकळं आनंदाने करता यावं आणि असे कार्यक्रम चालावे. अहो देवाला दिवाळीचा सण आला, नामा राहुल अशी गेला. एकदा आईने सांगितलं की काय करा, देवाला तुला बोलतो, देव तुझं ऐकवतो म्हणे, तू काय कर, देवाला आपल्या घरी फराळाला घेऊन ये. नामदेवराय म्हणले हो आई, देव माझं ऐकवतो, पण देवाचा थाट बघितलीस काय? म्हणला कसा आहे देवाचा थाट, कसा आहे तुम्ही बघितला का? देव तर बघितला की नाही? बघितलाय, कुठं आहे? कधी जन्माला एकदा तर जा, कधी या जन्माला आल्याचं सार्थक आहे. कुणाला बघावं? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची देखलिया, विठ्ठलाची तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. देवाला एकदा बघा, जन्माचं सार्थक होऊन जातं. मला त्या पांडुरंगाला काय प्रकारची पूजा केली जाते, काय वस्त्र असतात देवाच्या अंगावरले, काय ते टनानं सोनं आहे, असे भांडार भरून आहेत, टना किलोनं नाही, क्विंटलनं नाही. आता तुम्ही नवरात्र चालू आहे, देवीची नवरात्राची रुक्मिणीला दररोज पूजा चालू आहे. तुम्ही पांडुरंगाची रुक्मिणीची पूजा बघा, काय अलंकार आहेत रुक्मिणीच्या अंगावर आणि काय पांडुरंगाच्या अंगावर अलंकार आहेत. एवढा सुंदर अलंकार एकापेक्षा एक देवाच्या देवीच्या अंगावर. एवढा हा परमात्मा सुंदर नटलेला, आणि त्याला आपल्या घरी आणायचं तर आपल्या घरी बसायला टाकायला सुद्धा वस्त्र नाही, त्याला हातपाय धुवायला कुठं द्यावं असा प्रश्न पडला. नामदेवराय म्हणाले आईला, आई देवाला मी घेऊन येतो, देवाला घेऊन येतो हे माझ्याकडे लागलं म्हणले, पण त्याची सोय कशी करायची? तेव्हा गोनाई माता म्हणाले, हे बघ
मी कोणाच्या घरून मागून आणलंय, काही केलंय, कसं केलंय, पण काहीतरी फराळाचं देवापुरतं गोडधोड केलंय म्हणजे तेवढं बोलून आण, मी पुढली तयारी करतो हो म्हणले. आणि पांडुरंगाकडे आले आणि नामदेवरायाचा पांडुरंगाचा संवाद सुरू झाला. दोघं बोलायला लागले बघा. आणि देवा, माझ्या आईची विनंती आहे, तुम्ही माझ्या घरी यावं. देव म्हणाले, नामदेवा, तुझ्या घरी मी येतो का? तू माझा अनन्य भक्त आहेस. अनन्य, अनन्य कशाला म्हणतात हो? अन्य त्याच्याशिवाय फक्त एकच आहे, दुसरा नाही. आपण शेंदरी हेंदरी दैवते कोणती भूते घेते, आपल्या पोटासाठी रडते, मागतीशी ती अवदान. असले कितीही देव झाले, आपल्या पोटासाठी देव झालेले वेगळे. पण विचार केला, आम्ही एकच देव धरलेला आहे, एकच आहे. देवी सर्व सर्व एकच आहे. एक धरलेला चित्ती असणारा तो परमात्मा. आणि नामदेवरायाला बोलू लागला, नामदेवराय, तो माझा अनन्य भक्त आहे. हो, तुझ्या घरी येतो म्हणे, चल, पण एकच आहे अडचण. सकाळी तो पहाटे काकडा होतो म्हणे. कितीला? 3:30 ला काकडा सुरू होतो. बडवे उठवायला येतात आणि उठवायला आल्यावर पुन्हा माझ्या जागेवर कोण उभं राहावं? ते म्हणले, नामदेवा, मी उभा राहतो. नामदेव म्हणाले देवाला, देवा, मी उभा राहतो. बरोबर, माझ्या जागेवर तू उभा राहतोस. हो, बरोबर, जमते म्हणले. पण उभा राहतोस, पण मला काय काय करतात माहिती आहे का म्हणले? पूजा कशी करतात? मोठा काकडा लावला जातो. मोठा काकडा असला छोटा मोठा वाहत नाही, एवढा मोठा काकडा धरला जातो आणि ते तुझ्या जवळ धरलं, पोळू लागल्यावर तू माग वळला असत आणि चोरी उडी पडून लोक तुला मारतील. नाही ते तुझ्यावर आळ येईल, मग त्याच्यासाठी तुला होणार नाही. नामदेवराय म्हणाले, देवा, किती पोळलं तर मी हलणार नाही म्हणजे. बरं म्हणजे. दुसरं, तू किती दिवसाचा उपाशी आहेस मला माहिती आहे म्हणजे, कारण देव जाणतो. तुझ्या घरी खायला काय नाही, मला काय देतात म्हणजे खायला? लोण्याचा गोळा. आताही देवाला एवढा लोण्याचा गोळा मुखाला लावला जातो आंघोळीला. आपलं स्नान झालं की तो लोण्याचा गोळा जर तुझ्या तोंडाला लावला, पटकन खाऊन घेशील भूक लागली म्हणून, मग खाल्यावर चोरी उघडी पडेल. हो, ते मला खाणार नाही देवा, तू काही सांग, खाणार नाही, मला पोळलं तरी मागे सरकारणार नाही. सर्व ऐकल्यावर देव निघाले आणि नामदेवरायाच्या घरी आले. पहाटे पितांबर घातलेला आहे, सुंदर असे भगवान आले. गोनाई मातेने स्वागत केले. या देवा म्हणे, चला आता आंघोळ घालते. देवाला आंघोळीला नेलं. असली बाथरूम होती महाराज. बाबा, गरम पाणी, थंड पाणी, ते कुठलं शावर नामदेवरायाच्या घरी. काय बाथरूम होती नामदेवरायाच्या घरी. आता बाथरूम असे, आम्हाला कीर्तनाच्या निमित्ताने एका घरी मुक्कामाला राहावं लागलं आणि आम्ही स्नानाला सकाळी गेलो. त्या मालकाची बाथरूम जवळपास 25 लाख रुपये खर्च झाला होता त्या बाथरूमला. ते म्हणले 25 लाख लागलेत महाराज म्हणे या बाथरूमला. मी म्हणलं, नळ तर कुठं दिसना गेले, नळ तर कुठं नाही, आंघोळीला पाणी कुठून घ्या? ते म्हणले, महाराज, तुम्हाला गरम पाणी पाहिजे असलं की जोरात उडी मारायची म्हणजे आपोआप सुटते म्हणजे पोर. थंड पाणी पाहिजे असलं थोडी हळून उडी मारायची. आम्ही थंड पाणी, आता थोडीशी जोरात उडी मारली की ते कुणकुण पाणी आले कळलं ना, ते गरम पाणी पडून लागलं अंगावर. आता पुन्हा ते बंद करायचं, हळून उडी डबल एक मारायची. म्हणजे एवढं बाथरूम भारी. पण नामदेवरायाची बाथरूम कशी होती सांगतो. अर्धी कणिक माहिती आहे का जेवारी भरायची, ते मोडकी टाकून दिलेली, ती अशी उगा आडवी केलेली होती. लज्जा रक्षणासाठी उगा आंघोळ आडवं कुठं तरी करावं, असली बाथरूम होती महाराज. त्या बाथरूम मध्ये कोणाला नेलं? भगवंताला, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा तिथं आला आणि त्याच्यामध्ये बसला महाराज. गोनाई माता देवाला आंघोळ घालू लागल्या, पाठ घासू लागल्या, उठणं लावू लागल्या. आणि थंडगार बघा, हिवाळ्याचा दिवस. दिवाळी म्हणजे काय पावसाळ्यात येते काय? आता गेल्या वर्षी दिवाळीला पावसाळा होता, मला वाटलं यंदाही होते काय. या नवरात्रामध्ये वरून सुरू झालं तर तुम्हाला कोणाला ऐकता येत नव्हतं, पण नशीब एवढं तरी ऐकायला मिळाले. म्हणून त्यानं कृपा केली, आंघोळ घालायला सुरुवात केली महाराज. देवाला थंडी वाजली, आंघोळ झाली आणि देवाने सांगितलं, गोनाई माता, आता मला अंग पुसण्यासाठी काहीतरी द्या. घरात आले देव, अंग असं थोडं कापू लागलं, अंगावरला ते पितांबर ओला. आणि घरात आले, घर देवाचे अंग पूर्ण असं ओलं चिंब झालेलं आहे आणि एवढे देव थरथर कापायला लागले. आणि गोनाई माता घरामध्ये कुठंतरी टावेल मिळते काय म्हणून बघायला गेलं. महाराज, आपल्या घरी नुसता कुठला कोणतला कसला जरी पाहुणा आला तरी त्याला आपण काय काय देतो? हातात टावेल, पाणी,
वेगवेगळं हे ते असतंच का नाही. पण मात्र इथं गोनाई मातेनं घर शोधलं. 3 ठिगळाचं लुगडं 3 कलरचं जोडलेलं होतं आणि ते बी अर्ध्याच अंगाला पुरत होतं गोनाई मातेच्या. एवढी गरिबी बघा. तुम्हाला वाटतं की नाही देव पैशानं मिळत नाही, देव श्रीमंतीनं मिळत नाही. गोनाई मातेनं घर शोधलं, घरामध्ये चिरगुट कुठं मिळत नव्हतं आणि शेवटी देव म्हणाले मला काहीतरी अंग पुसायला द्या. त्यावेळी गोनाई मातेनं त्या अर्ध्या लुगड्याचा पदर किती निघावा, मला लुगड पदर एवढा निघाला आणि त्या पदरानं देवाचं अंग पुसलं. त्या पदरानं देवाचं अंग पुसलं. देव तशामध्ये कोरडे झाले आणि त्या पाटावर बसले आणि जे गोनाई मातेने केलं ते खाल्ले. मला सांगा देव हा भावाचा भुकेला आहे. होय भक्ती केला तैसा, भक्ती जशी करावं तसं असणार आहे. नामदेवराची निसीम भक्ती होती देवावर आणि म्हणून देव त्या भक्तीला पात्र झाला. संसारात देव आपली परीक्षा घेत असतो, ध्यानात ठेवा. परमार्थातही आपली देव परीक्षा घेतो. त्या परीक्षेला पात्र व्हावं. देव आपोआप सुखे येतो घरा नारायण. आपल्याला कुठं जायची गरज नाही. म्हणून भगवंताचं भजन करा, देव आपण सुंदर असं एकदा आपण पांडुरंग परमात्म्याचं देवी देवताचं सर्व आराध्य देवता असणार त्यांचं आपण भजन करा. देव आपल्या जवळ सुद्धा यायला वेळ लागणार. भगवान येतो बघा. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. टाळी वाजवा. देवी बघायला नाही तुमच्याकडे, कोण टाळी वाजवत नाही. Ah
एकच कारणीभूत आहे, ते म्हणजे आपला मोह लोभ शोक. म्हणून दुःख आपल्यापासून दूर जावं आणि सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर देवाशिवाय पर्याय नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने जीवा सुख नव्हे. येरती माईक दुःखाची जनते. मी अगोदर सांगितलं हे माईक आहे हे खरं नाही, हेही माईक खरं नाही, आपलं माईक खरं आहे. फक्त आपल्या माईकाचा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही म्हणून हे डुप्लिकेट माईक लावलेलं आहे. ओरिजिनल माईक आपल्या हे माईक बंद झालं की मात्र त्याला कोणी दुरुस्त करू शकणार नाहीये. ते देवाने दिलेलं माईक आहे. तुम्ही बाजारामध्ये एखादा पार्ट आपल्या शरीराचा गेल्यावर विचारायला जा केवढ्याला मिळते म्हणा, मिळतं का? जगाच्या बाजारात का सर्व काही मिळतं, पण हे मात्र मिळत नाहीये. जसं नामदेवाने भक्ती केली. आमच्या ज्ञानोबाने संसाराचं दुःख बघा. नारदाला भगवंताने सांगितलं पुढल्या स्कंदामध्ये एकदा देवी आणि देवाचा संवाद सुरू झाला आणि देव वैकुंठामध्ये देवाला भेटायला सूर्याचा पुत्र, सूर्यपुत्र असणारा तो घोड्यावर बसून वैकुंठाला आला. बघा, घोड्यावर बसून वैकुंठाला आला आणि वैकुंठाला त्याचा घोडा एवढा सुंदर होता, शुभ्र असा असणारा, दिसायला एवढा सुंदर. तो घोडा देवीनं पाहिला आणि देवी त्याच्याकडे बघू लागली. कोण? लक्ष्मी माता. देवी त्या घोड्याकडे बघू लागली. देवाने म्हणलं हे लक्ष्मी. देव विचार करायला, लक्ष्मीला बोलायला लागले देव, पण लक्ष्मीचं लक्ष सारं त्या घोड्याकडे. काय सुंदर घोडा आहे, कोण आहे, कुठला आहे, कोणाचा घोडा आहे, लक्ष देवीचं घोड्याकडे गेलं. देव म्हणले तिला आता घोड्याकडेच बघा वाटायला लागले. देवाला थोडा राग आला आणि देवानं सांगितलं मग तुला आता त्या घोड्याच्याच जन्माला जावं लागेल. घोड्याच्याच जन्माला जावं लागेल म्हणून मात्र शाप दिला आणि देवीला शाप दिला. देवाने क्रोध हो आणि देवी अश्व रूपाने स्वर्ग लोकामध्ये म्हणजे स्वर्ग लोकातून मृत्यू लोकात आली आणि त्या 3 नद्याच्या संगमावर घोडी होऊन, अश्व म्हणजे घोडी होऊन राहू लागली. बघा, देवाच्या शापाने. नाविलाज आहे, आता काय करावं? आपल्याला तुम्ही म्हणत असाल कोणताही जन्म मिळते. आता मिळालाय कोणता? मनुष्याचा. पण पुढला जन्म कोणता मिळणार आहे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. देवाचा चांगला मनुष्य जन्म मिळावा. अहो, देवतांना सुद्धा जन्म चुकला नाही. 3 नद्याच्या संगमावर देवी घोडी होऊन राहू लागली. आता तेव्हा मात्र तिने त्या वेळेला तपश्चर्या सुरू केली. त्याही युगात, त्याही जन्मामध्ये कोणाची? भगवान शंकराची प्रार्थना. हे लक्षात घ्या. आणि भगवान शंकर आले, प्रसन्न झाले. तो अश्वरूपामध्ये देवी तिला ओळखलं. अरे तुम्ही देवी आहात म्हणे, लक्ष्मी माता आहात, मग भगवंताने तुम्हाला इथं का सोडलं? तेव्हा सांगू लागले काय करावं, नाविलाज झाला माझा. अश्विनी कुमार पुढे आले. बघा ते म्हणजे शेवटी नाविलाज झाला. गोड त्याने सांगितलं असं असं माझं लक्ष गेलं आणि देवाने मात्र मला शाप दिला. माझं लक्ष देवाकडे नव्हतं आणि शाप दिल्यामुळे मला इथे 5000 वर्षापर्यंत तेव्हा महादेव प्रसन्न झाले. महादेवाने आपला दूत कुठे पाठवला? वैकुंठाला पाठवला आणि विष्णूला बोलावलं. विष्णूला प्रार्थना केली, भगवंता आपलीच अर्धांगिनी आहे, तुम्हाला कसं कर्म आलं म्हणे एवढे दिवस देवीला सोडून. तेव्हा देव म्हणले काय करावं, नाविलाज आहे. तिला शाप दिला म्हणे, पण असं करा देवा, अवेर करू नका तिचा. म्हणल्यावर भगवान शंकराचं म्हणणं ऐकलं, दूताचं म्हणणं ऐकलं आणि भगवान पुन्हा त्याच नद्याच्या संगमावर पुन्हा अश्व अवताराला आले. देवाने अश्व अवतार घेतला, घोड्याचा अवतार घेतला. देवी घोडी झाली, देव घोडा झाला आणि दोघही त्या ठिकाणी राहू लागले. तेव्हा कळू लागले की भगवान माझ्यासाठी आले. आनंद झाला आणि मात्र त्यावेळेस दोघांनी पवित्र नदीच्या संगमावर स्नान केलं आणि स्नान केल्यावर त्या काळामध्ये त्यांना एक पुत्र झाला. बघा, आता मला सांगा, घोडेपासून जो पुत्र निर्माण झाला तो कोणता झाला? अश्विनी कुमार नावाचा. आणि ते तो सोडले, दोघं नद्यामध्ये स्नान केलं, दोघं पवित्र झाले आणि दोघांनी मात्र पुन्हा विचार करू लागले आपण काही का असना म्हणे या जन्मात कोणत्या रूपाने संसार केला? घोड्याच्या रूपाने. मग देवा आता हे लेकरू झाले, मग याला कुठे ठेवावं? याला फेकून देऊन निघून जावं? नाही म्हणले, देवीचा जीव फार लेकरावर. अहो, मायबापाचं प्रेम लेकरावर किती म्हणून असलं तर असतं. बघा, आता दोघांनी पवित्र अवतार धारण केला भगवान आणि लक्ष्मी. दोघही वैकुंठाला निघाले,
पण लेकरू मात्र तिथं जमिनीवर राहिलं. त्यावेळी देवाने सांगितलं इथे जो पुढे ययाती नावाचा नातू म्हणून राजा होणार आहे, तो निपुत्रिक जन्माला येणार आहे आणि या अश्वाला त्याचं लेकरू म्हणून तो माझ्याकडे स्वर्गामध्ये येईल आणि माझी प्रार्थना करू लागेल. त्यावेळी त्याला मी ही अश्व हे त्या असणारं आपलं लेकरू आहे आपल्याकडून झालेलं ते मी त्याला अर्पण करणार आहे अशा प्रकारे भगवंतानं बोलले आणि देवीचं समाधान केलं आणि दोघंही वैकुंठाला आले. देवालाही अवतार धारण करावे लागतात, कारण कर्माचा भोग कोणालाही चुकलेला नाही. जन्मामध्ये जे दुःख आहे ते भोगावं लागतं. म्हणून दुःख भोगायला असं वाटत असेल, दुःख नको असं वाटत असेल, जन्मभर सुख पाहिजे असेल तर काय फक्त सुखरूप पाहायचा. सुखाची राशी असणारा भगवान आहे, त्याच्याशिवाय आपण दुसऱ्याचा विचार कधी करू नये. बघा, सुखाचा विचार करावा, देवाचा विचार करावा. दुःख नको आहे ना, त्याच्याशिवाय दुसरं संसारामध्ये सुख नाही, देवाशिवाय सुख नाही. आपण शेवटी किती मोठा डॉक्टर असला कोणी असला, ऑपरेशन सुद्धा अनसक्सेस झालं किंवा सक्सेस व्हायचं असेल तर डॉक्टर एवढा शिकलेला सुद्धा त्याला जीव वाचवायचा त्याच्या हातात नाही. शेवटी तो कोणाची प्रार्थना करतो? भगवंताची प्रार्थना करतो. जर वरून दोरा तुटला तर मी काही करू शकत नाही. म्हणून त्याचा दोरा तुटू नये आणि आपण जगावं. म्हणून कर्म नावाची रेखा आहे जी देवालाही चुकली नाही, देवीला चुकली नाही, नारदाला चुकली नाही. काम नावाचा वैरी बघा, किंवा तो किती नावाचे वैरी आहे, देवाचे महाग लागले, अनेकाचे महाग लागले. तो येडका नावाचा मदन आहे. येडका बघा, धडक मारली शंकराखेला ब्रह्मयाचा मातेला. काय हो, आणि देवाशी दरारा किती मोठ्या मोठ्या एका नाही देवाला धरून एवढा तो मदन आहे. म्हणून देवाला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे. अहो, शेवटचं दृष्टांत सांगतो तुम्हाला, लक्षपूर्ण ऐका. जो ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव आणि म्हणती ज्ञानदेव तुम्हायशे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. ते छोटस सिद्धेश्वर दैवत असणार. त्या दैवताच्या ठिकाणी पूर्वी मात्र फक्त सिद्धेश्वरच दैवत होतो. पण ज्यावेळी देहांत प्रायश्चित्त घेतलं, कोणी देहांत प्रायश्चित्त ज्ञानोबाराच्या आई वडिलांनी, आणि देहांत प्रायश्चित्त घेतल्याने चारही लेकरं सिद्धपेठावर राहू लागली. सिद्धपेठावर हे लेकरं राहत असताना ज्ञानोबाराय थोडे लहान होते, पण निवृत्तीदास दादा मोठा होता आणि भिक्षा मागून आणायचं, पण भिक्षा त्यांना कोणीच देत नव्हतं. का? संन्यासाची लेकर आहे, तुझ्या मायबापाचं कर्म वाईट आहे. मायबापावरून लेकरांना लक्ष ठेवतात लोक. अरे कोणाचे लेकर आहेत जगामध्ये? बघा काय विचारतात, कोणाचे लेकर आहेत. महाराज एका दिवशी असं ज्ञानोबा खेळू लागले. ते लेकर म्हणजे काही साधे नव्हते, देवाचे लेकर होते, देवाचे. अहो एवढी सुंदर मुक्ताबाई होती. देवीचा अवतार म्हणजे कसा आहे, सोपा नाही. मुक्ताबाई म्हणजे आदिशक्ती आहे.
तुम्ही कधी जायचं असेल तर कुठं जा, मुक्ताई नगरला जा. मुक्ताई नगरला मुक्ताबाईची समाधी आहे. समाधी म्हणजे त्यांनी काही समाधी घेतली नाही. निवृत्तीनाथ दादाची त्र्यंबकेश्वरला आहे. ज्ञानोबारायची समाधी चिरंजीव आळंदीला आहे, संजीवन समाधी. सोपानदेव सासवडला आहे. आणि मुक्ताबाई, म्हणून तुम्हाला मी सांगितलं, पहिला मुक्ताबाईचा सर्वात लांबचा सोहळा पांडुरंगाकडे येतो. मला जसं आळंदीमध्ये हे लेकरं खेळायला निघाले, एके दिवशी ज्ञानोबाराय बाहेर खेळायला आले. आज लोकांनी विचारलं, अरे कोणाचं लेकरू आहे, एवढं सुंदर दिसायला आहे, कोणाचं लेकरू आहे? त्यामुळे म्हणाले, काका मी विठ्ठल पंताचं लेकरू आहे. म्हणल्याबरोबर त्याला अरे निघ निघ निघ. जसं कचरा महाराज हातात घ्यावा आणि तो कचरा काहीतरी त्याला घाण लागलेली दिसावून फेकून द्यावं का नाही, तशा प्रकारे तेवढ्या सुंदर लेकरांना लोक दूर दूर टाकायचे. मुक्ताबाई खेळायला यायची कधीतरी चुकून छोट्या परकरवर. खेळायला आल्याबरोबर मुक्ताबाईला महाराज लोक, काका तू कोणाची आहेस, कोणाची आहे? तिने सांगितलं. मी तिला सांगायचं, मी मुक्ताबाई माझ्या विठ्ठल पंताची आहे. असं म्हणल्याबरोबर तिला लोकांनी दूर सारायचं, ढकलायचं. संन्याशाचे लेकर तुमचं तोंड बघू नये. महाराज काय त्रास असेल, एवढा त्रास. लहानाचे मोठे होऊ लागले. अहो कोणीच खायला नाही ना. एक पांचाळ सुतार नावाचं कुटुंब होतं बघा आळंदीमध्ये. त्या एका घरानं चोरून ज्ञानोबारायला भिक्षा आवडावं, चोरून. तर ज्ञानोबारायच्या ओसरीवर आज त्यांना जागा आहे, त्याची समाधी मध्ये आहे. त्या घरून भिक्षा, एका दिवशी काय झालं, त्या घरच्यांनी भिक्षा दिली होती कोरांना. कोरांना म्हणजे काय कळतं का? लक्ष द्या, कोरांना कशाला म्हणतात? महिला मंडळी काय करतात, पीठ चाळतात. चाळल्यानंतर ते पीठाचे जे वरली कोंडा उरतो, कोंडा, त्या कोंड्याला कोरांना म्हणतात. ते कोंडा उरला होता आणि फेकून देण्याच्या जिथून ज्ञानोबारायला कोंडा दिला, त्याला कोरांना म्हणतात. आणि ज्ञानोबाराय एक दिवस हट्ट करून भिक्षेला आले होते. अहो तो कोंडा घेतला कोणी, ज्ञानोबारायने झोळीमध्ये, आणि कोंडा घेऊन निघाले. आणि निघाल्या बरोबर वाटेमध्ये विसोबा खेचर नावाचा त्या गावातला दुष्ट अतिशय तिकडून घोड्यावर येत होता. आल्याबरोबर त्याने वेशीमध्ये ज्ञानोबारायला बघितलं. कुरळे केस, लांब, दिसायला सुंदर असं लेकरू आहे. अरे तू कोणाचा आहेस? हो विठ्ठल पंताचा आहे, संन्यासाचा आहे. हो, आणि तुला काय काय तुझ्या झोळीत काय दाखव. झोळीत काय म्हणून दाखवल्यावर त्यानं म्हणलं, काय नाही हो, बघण्यासारखं काय नाही. लेकरू लाजू लागलं, बघण्यासारखं काय नाही काका माझ्या झोळीत, दाखव दाखव. म्हणल्यावर शेवटी त्याला सांगितलं, कोरांना आहे. अरे तुम्ही संन्यासाची लेकरं, तुम्हाला कोरांना खावं वाटते? संन्यासाची लेकरं तुम्हाला कायची हौस आलेली म्हणे, उपाशी मारायचं म्हणे, काय खायचं नाही, इंद्रायणीचं पाणी पिऊन जगायचं. महाराज शेवटी ती झोळी त्याने खाली उतरली, झोळी फाडून टाकली. त्याची झोळी फाडल्यावर मात्र जे पीठ होतं कोरांना ते खाली पडलं आणि तसाच निघून जावं लागला. जाताना पुन्हा ते पडलेलं पीठ खाल्लं. महाराज असं भरून घेतलं ज्ञानोबारायने. आज भरून घेताना सुद्धा त्याला त्याच्या पायातला जोडा होता, त्या जोड्याने त्याला मातीमध्ये रेगा मारल्या महाराज, आणि ते पीठ आणि माती एकच केली. एवढं वाईट वाटलं ज्ञानोबारायला. या जगाचं आम्ही पाप तरी काय केलंय बघा. तुम्ही आम्ही म्हणतो ना, आम्हाला जगाचा त्रास आहे, लोक आम्हाला खूप त्रास देतात. विसरून जा, तुकोबारायसारख्या संतांना, ज्ञानोबारायसारख्या संतांना इंद्रायणीचं मुक्त वाहणारं पाणी पिवलं तर लाथापाटीत घालावे. आणि आज त्याच्या नावाने आपल्या जगाचा उद्धार होतो बघा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. त्या ज्ञानेश्वर महाराजांना त्या झोळीमध्ये तशीच झोळी फाटकी, मातीत मिसळलेलं ते पीठ टाकून दिलं आणि सरळ कुठं आले महाराज? सिद्धपेठावर आले. बघा, सिद्धपेठावर आल्याबरोबर माझा दादा भिक्षेला गेला. मुक्ताबाई, छोटीशी अशी परकरवर धावणारी मुक्ताबाई पळतच आली. भूक लागलेली होती, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, संध्याकाळ झाली होती. आणि संध्याकाळ झाली होती, दादाला काहीतरी खायला आले म्हणून पळतच गेली. तर ज्ञानोबारायने तिला बघितलं नाही, पळतच ज्ञानोबाराय दुसरीकडे निघून गेले. आणि जी झोपडी होती सिद्धपेठावरली, त्या झोपडीमध्ये जाऊन बसले आणि दार लावून टाकलं. म्हणून देवाची सेवा करताना आपल्याला जर कोणी दुःख दिलं, कोणी त्रास दिला,
भजन करताना, आपल्याला कीर्तन करताना, देवीची सेवा करताना जर कोणी आपल्याला अडथळे आणले या जीवनात तर घाबरू नका. काही घाबरायचं कारण नसतो. कारण ज्ञानोबाराकडे बघत जावं, तुकोबाराकडे बघत जावं. काय त्रास सहन केला ज्ञानोबारा आले, कुटी लावली आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि ज्ञानोबारा म्हणाले, या जगात आपण वाईट तरी काय केलं एवढं की आम्हाला खाऊ सुद्धा देत नाही. म्हणून ज्ञानोबारा खिन्न झाले आणि ते ताटीचे जे आपण विश्वपट ब्रह्मगोरान ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटीचे जे 11 अभंग आहेत विश्वपट इतके करोनी विश्वसारा. बरं प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही. हा उपदेश छोटीशी मुक्ताबाई आहे. आले मधून दार लावून घेतलं होतं ज्ञानोबारांनी आणि ज्ञानोबाराला मुक्ताबाई बोलू लागली, दादा दार उघडा. आणि तुम्ही कसे आहात? योगी मुक्ताबाई ज्ञानोबाराला उपदेश करतात, दादा आपण जर असं राग केलं तर कसं व्हावं? या जगाचा उद्धार करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपण राग करायचं नाही. दादा रडावं कोण? लक्षात घ्या, तुम्ही ब्रह्म विष्णूचा अवतार असणारे तुम्ही ज्ञानोबा आहे. तुम्ही जर रडत असलं तर आम्ही कोणाकडे बघावं? मुक्ताबाईने काय बोललं? मुक्ताबाई म्हणाली, ज्ञानोबा दादा ज्या आईच्या मांडीवर खेळायचं रडायचं माझं वय होतं ती आई आम्ही बघितली नाही. म्हणजे लहानपणी आई निघून गेली आणि तुझ्या भरोशावर आम्हाला सोडलं होतं. आणि जर तू रडायला लागलास तर आम्ही कुठं जाऊ? त्यावेळेस ज्ञानोबा जागू खडबडून जागे झाले, उठले आणि उठून मात्र जगाला उपदेश केला. जगासाठी जगले, एवढा त्रास सहन केला. शुद्धीपत्र आणलं, रेड्यामुखी वेद बोलविला, म्हैशीपुत्रामुखी बोलावणे श्रुती. नाही ते केलं. असा असणारा हा महिमा संतांचा महिमा आहे. कर्म चुकलं नाही पण कर्मामध्ये मागे पडले नाही. बघा कधी किती त्रास झाला. देवीला अश्व अवतार घ्यावा लागला पण देवी कधी हटायचं नाही, मागे यायचं नाही. कसाही त्रास होतो बघा. वारीमध्ये त्रास होतो, भजनामध्ये त्रास होतो, संसारामध्ये निश्चित त्रास होतो. नारद पुराण असणार, भक्ती पुराण असणार, या सर्व भक्ती विजयामध्ये म्हणा, नारद पुराणामध्ये म्हणा, सर्व 18 पुराणामध्ये हेच सांगितलेलं आहे. 18ही पुराण हरिशी गाती, 4 वेदी जान, 4 वेद, 6 शास्त्र
18 पुराण. माझ्याकडे लक्ष द्या. काय 4 वेद आहेत. एकूण किती वेद आहेत? 4 वेद. शास्त्र किती आहेत? 6. आणि पुराण किती आहेत? 18 पुराण. आणि त्याच्यातलं हे कोणतं पुराण ऐकलो आपण? एवढं तरी पाठ ठेवावं, बाकी काही तर नाही. देवी पुराण तर ऐकलो, नाही तर विचारल्यावर म्हणतात दुसरंच कोणतं पुराण ऐकलो. देवी पुराण. मागच्या वर्षी आपण नरसिंह पुराण ऐकलो. हे देवी पुराण आहे. या देवी पुराणामध्ये सुद्धा तीच माहिती आणि सर्वांचं एकत्रीकरण केलं की ते कुठे येतात? सर्व नद्या वाहून भगवंताकडे येतात, देवाकडे येतात, देवीकडे येतात. म्हणून या पुराणाची व्याप्ती हीच आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. दुःख नाही व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी पुराण आहे, वेद आहे, कथा आहे, नामस्मरण आहे, सर्वच आहे. एकापेक्षा कुणाची धन्यता द्यावं, किती धन्यता द्यावं, किती धन्यता दिली तेवढं धन्य धन्य असणारे संत आहे. धन्य धन्य ते विभूती आहे ज्यांनी आपल्यापर्यंत वाङ्मय आणले, लिहून ठेवलंय आणि याचा आपण ऐकायला लागलो. आज आपण थोडं गडबडीमध्ये कथेला आलो, तुम्हाला भरपूर बसावं लागलं. अशाही वातावरणामध्ये आपण कथेच्या शेवटाकडे आलो. आज आपण इथं थांबूया. उद्या मात्र कथेचा शेवटचा दिवस आहे. उद्या 1 ला बरोबर सुरू होणार आणि कथा 3:30-4 पर्यंत. म्हणजे जसं जसं आपलं कथानक शेवटचं भरपूर काही मिळणार आहे. सर्व काही आहे. तुम्हाला जायचं तेवढं घेऊन जा. घेऊन जा म्हणजे कसं घेऊन जातात? घेऊन असं मी सांगायला लागलो, घेऊन जा काहीतरी नेत जावं, इथून काहीतरी नेत जावं, काहीतरी. मी नवीन चप्पल आणली होती कीर्तनाला येताना, असं सांगत होतो. काहीतरी न्यावं. त्या येणाऱ्यानं माझी चप्पल घेऊन गेलं जातं. नाही, मला महाराजांना सांगितलं मला काहीतरी घेऊन जावं, म्हणून तुम्ही इथलं काही नेऊ नका, फक्त काय न्या, ज्ञान अमृत न्या. सांगितलं तेवढं कमी आहे. भगवंताचं नामस्मरण न्या, कथानक न्या, देवीत असणारं सर्वांनी एकदा सुंदर भजन करा. आणि आपण आता आरतीकडे वळूया. आपला वेळ आजचा पुंडलिका